नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 4 मार्च 2026 वार बुधवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांची आवक बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक जास्त झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर येते 8 तर लाल झेंडूसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। पिवळ्या झेंडूची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झेंडूसाठी झालेली पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटी मध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलाबाचे दर पाहायला मिळते। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळते। पिंडीची तसेच लेडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत, लाल गुलाबसाठी तर कलर गुलाबसाठी 80 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 20 ते 30 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहायला मिळतो। कांद्यांची आवक जर पाहिजे तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक मार्केटमध्ये साधारणतः झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कांद्यांसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी साधारणतः 11 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांचे दर जर पाहिले तर साधारणतः 7 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70-75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 10 ते 12 तर चायना काकडीसाठी 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 5 ते 7 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे ते 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत साधारणतः 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला मिळतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती कोबीची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते।
फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे आहे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाहायला होते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरचे दर जे आहेत ते साधारणतः 4 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते. मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे ते 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः दर 15 ते 16 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 16 ते 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतात. पापडाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. वालगवडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगवडीचे दर पाहायला होतात. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल घेते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला होते. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला होतात. चिक्कूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर जे आहेत 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पाहायला होते. लिंबाची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 60 रुपयापासून देखील आपल्याला लिंबासाठी दर पाहायला होते.